हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती गट क आणि गट ड संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आरोग्य विभाग पदभरती गट क आणि गट ड ची फायनल आन्सर की जी आहे ही रिलीज करण्यात आलेली आहे। त्याविषयीची माहिती कशा पद्धतीने चेकआउट करायची ती सुद्धा माहिती मी तुम्हाला सर्वात अगोदर पुरवलेली होती। त्यामुळे होपफुली तुम्ही तुमचे सर्व फायनल आन्सर की जी आहे ही चेकआउट केलेली असेल। पदभरती 2023 ऑनलाईन अर्ज या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट ओपन होते। यावरती जर का तुम्ही लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर हा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होते आहे। यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच की लॉग इन ID टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही कॅप्चा आहे हा फिलअप करायचा आहे। त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची फायनल आन्सर की जी आहे याविषयीची माहिती मिळणार आहे। संपूर्ण तुमची जे काही ॲप्लिकेशन डिटेल आहे ती तुम्हाला दिसणार आहे। त्यामध्ये जर का तुम्ही अशा पद्धतीच्या आयकॉनवर क्लिक केलं, ॲक्शनवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून तुमची ऑफिशियल फायनल आन्सर की जी आहे ही रिलीज होत आहे। परंतु बऱ्याच परीक्षार्थ्यांना एकच डाऊट आहे की जी फायनल आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या फायनल आन्सर कीमध्ये सुद्धा बरेच असे प्रश्न आहेत ज्यावरती उमेदवारांनी आक्षेप नोंदविलेला होता, परंतु ते प्रश्न चेंज करण्यात आलेले नाहीत किंवा त्या प्रश्नांचे मार्क्स जे आहेत हे उमेदवारांना मिळालेले नाहीत। डायरेक्टली फायनल आन्सर की ही रिलीज करण्यात आलेली आहे, परंतु उमेदवारांचे मार्क्स हे जास्त वाढलेले नाहीत आणि ज्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आक्षेप नोंदविण्यात आलेले होते किंवा हरकती नोंदविण्यात आलेल्या होत्या त्या हरकतींचे निरसन अजून करण्यात आलेले नाही आणि डायरेक्टली फायनल आन्सर की रिलीज करण्यात आलेली आहे। परंतु गाइज, आता फायनल आन्सर की जरी रिलीज झालेली आहे त्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीची अपडेट मिळालेली नाही की आपण पुन्हा एक वेळा आपले जे काही हरकती आहेत, आक्षेप आहे हे नोंदवू शकतो किंवा नाही। कारण की आपण जर का पाहिलं तर तलाठी पदभरतीमध्ये एकूण 3 वेळा हरकती आणि आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता। जेव्हा फर्स्ट आन्सर की रिलीज करण्यात आलेली होती त्यानंतर आपण हरकती आपल्या नोंदविलेल्या होत्या। त्यानंतर पुन्हा एक वेळा आन्सर की रिलीज करण्यात आलेली होती, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच परीक्षार्थ्यांना डाऊट्स होते। बऱ्याच परीक्षार्थींनी त्यामध्ये सुद्धा आक्षेप आणि हरकती नोंदविलेल्या होत्या आणि फायनली जेव्हा लास्ट आन्सर की रिलीज करण्यात आली त्यामध्ये पुन्हा एक वेळा काही 150+ जे काही प्रश्न होते यांचे मार्क्स जे आहेत हे अलॉट करण्यात आलेले होते आणि हरकती आणि आक्षेप ह्या उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेल्या होत्या। त्यांचे संपूर्ण निरसन कंपनीद्वारे करण्यात आलेले होते, परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अशी कुठलीही माहिती आलेली नाही की तुम्ही तुमच्या हरकती पुन्हा एक वेळा नोंदवू शकतात किंवा नाही। जर का आपण ऑफिशियल वेबसाईट पाहिली तर यावर सुद्धा सूचनेच्या फलकमध्ये कुठेही कोणत्या पद्धतीने अशी अपडेट देण्यात आलेली नाही की तुम्ही तुमचे जे काही हरकती आहे किंवा आक्षेप आहे हे पुन्हा एक वेळा नोंदवू शकतात किंवा नाही। तर आता यावर आपण काय तोडगा काढू शकतो, तर ज्या परीक्षार्थ्यांना असं वाटत आहे की त्यांचे जे काही मार्क्स आहेत किंवा जे काही त्यांनी हरकती किंवा आक्षेप नोंदविलेले होते ते योग्य असून देखील त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही, तर तुम्ही मदत या टॅबवर जाऊन त्यांना तुमचे जे काही प्रश्न आहेत किंवा तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते त्यांना सांगू शकतात। होऊ शकते की त्यावर आक्षेप आणि हरकत नोंदविण्याची जे काही लिंक आहे ही परत एक वेळा सुरू करण्यात येईल, परंतु नक्की असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही की तुम्ही परत एक वेळा हरकती किंवा आक्षेप नोंदवू शकतात किंवा नाही। त्यांनी फक्त आणि फक्त डायरेक्टली फायनल आन्सर की जी आहे ही ऑफिशियल तुमच्या लॉग इन ID मध्ये पब्लिश केलेली आहे आणि सर्व उमेदवारांनी ती चेकसुद्धा केलेली आहे। परंतु जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ज्यावर हरकती आणि आक्षेप नोंदविण्यात आलेले होते तर या प्रश्नांचे काय होणार आहे किंवा त्यावर काय तोडगा काढण्यात आलेला आहे किंवा येणार आहे याबाबतची अपडेट ऑफिशियल वेबसाईटवर तरी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही। त्यामुळे आता एकतर तुम्हा सर्व परीक्षार्थ्यांनाच हेल्पलाईनमध्ये त्यांना प्रश्न विचारायचे आहे, तुमचे डाऊट सांगायचे आहे, नाही तर होऊ शकते की डायरेक्टली तुमची जे काही नॉर्मलाइज झालेली यादी आहे ही प्रदर्शित करण्यात येईल। जेव्हा केव्हा याबाबतची कुठलीही नवीन अपडेट समोर येईल तेव्हा नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचप्रमाणे गाईज, आता पुढील अपडेट काय असणार आहेत तर
येत्या काही दिवसांमध्ये तुमची नॉर्मलायझेशन झालेली यादी जी आहे ही प्रदर्शित करण्यात येईल, कारण की आरोग्य विभाग पदभरती गट ड साठी नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर का एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा झालेली असेल तर तुमचे परीक्षेचे मार्क्स जे आहे हे नॉर्मलाइज करण्यात येणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग पदभरती गट ड साठी तरी कमीत कमी नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलाइज झालेली यादी ही लवकरच प्रदर्शित होईल आणि त्यानंतर निवड यादी जी आहे ही प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणून ज्या पद्धतीने आता फायनल आन्सर की रिलीज झालेली आहे त्यानंतर लवकरात लवकर पुढील कार्यवाहीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे जर का तुम्हाला त्यावर काही डाऊट्स असतील, आक्षेप घ्यायचे असतील तर तुम्ही हेल्पलाईनवर त्यांना तुमचे डाऊट्स किंवा तुमचे आक्षेप सांगू शकतात. त्याचप्रमाणे गाईज हेल्पलाईन नंबरविषयीची जी काही माहिती आहे ही तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरच चेकआउट करू शकता. तुम्ही पाहू शकता सहाय्य आणि हेल्पलाईन नावाची एक टॅबसुद्धा इथे आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा पद्धतीने नंबर्स जे आहेत ते सुद्धा ओपन होत आहेत. तर तुम्ही त्यांना कॉल करून सुद्धा विचारू शकतात किंवा ईमेलद्वारे सुद्धा तुमचे डाऊट्स त्यांच्यापर्यंत पाठवू शकतात. तर गाईज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की बऱ्याच परीक्षार्थ्यांचे एकच डाऊट होते की आमचे जे काही आन्सर की आहे हे रिलीज झाल्यावर देखील त्यामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की ज्यांच्यावर आक्षेप नोंदवलेले असताना देखील त्यांचे मार्क्स जे आहेत हे अलॉट करण्यात आलेले नाहीत किंवा ते आक्षेप ॲक्सेप्ट करण्यात आलेले नाहीत. तर त्यामुळे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर होपफुली या व्हिडिओद्वारे तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेव्हा अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.